एसटी महामंडळाच्या मोठ्या बातम्या। राज्य सरकारची एसटी महामंडळाला फक्त 300 कोटी रुपयांची तातडीची मदत। कर्मचाऱ्यांची दिवाळी होणार का गोड? एसटीच्या प्रशासकीय कर्मचारी व अधिकाऱ्यांचे रखडलेले वेतन मिळाले। धुळे विभागाला 200 नवीन बसेस मिळणार, व्यवस्थापकीय संचालक शेखर चन्ने यांनी दिली माहिती। आता चुकीला माफी नाही, नियमांचे उल्लंघन केल्यास थेट बस होणार जप्त। दिवाळीसाठी रेल्वे आणि खासगी बसचे आरक्षण फुललं, एसटीच्या जादा गाड्यांचे नियोजन अद्यापही बासनात। किलोमीटरच्या सक्तीने एसटी गेली तोट्यात। आता पाहूयात सविस्तर। राज्य सरकारची एसटी महामंडळाला फक्त 300 कोटी रुपयांची तातडीची मदत। कर्मचाऱ्यांची दिवाळी होणार का गोड? राज्य सरकारकडून एसटी महामंडळाला तातडीने मदत जाहीर केली आहे। कर्मचाऱ्यांच्या वेतनासाठी राज्य सरकारने 300 कोटी रुपयांची मदत एसटी महामंडळाला देण्याचा निर्णय घेतला आहे। एसटी कर्मचाऱ्यांच्या प्रत्येक महिन्याच्या पगारासाठी 360 कोटी रुपयांच्या निधीची गरज भासते, पण राज्य सरकारने 300 कोटी रुपयांचीच मदत जाहीर केली आहे। राज्य सरकारने जाहीर केलेल्या मदतीवरून महाराष्ट्र एसटी कर्मचारी काँग्रेसचे सरचिटणीस श्रीरंग बर्गे यांनी राज्य सरकारला इशारा दिला आहे। जेवढी मागणी केली तेवढा निधी सरकारने द्यावा, अन्यथा सरकारविरोधात पुन्हा संघर्ष उभा करावा लागेल, असा इशारा बर्गे यांनी दिला आहे। कर्मचाऱ्यांचे वेतन थकल्यामुळे एसटी कर्मचारी शिंदे सरकारवर नाराज झाल्याच्या चर्चा जोरदार सुरू झाल्या आहेत। दर महिन्याला एसटी कर्मचाऱ्यांच्या वेतनासाठी 360 कोटी रुपये लागतात, परंतु 3 महिन्यामध्ये शिंदे सरकारकडून फक्त 600 कोटी रुपयांची रक्कमच राज्य सरकारने एसटी महामंडळाला दिली असल्याची माहिती महाराष्ट्र एसटी कर्मचारी काँग्रेसचे सरचिटणीस श्रीरंग बर्गे यांनी दिली आहे। एसटी महामंडळाकडून 738 कोटी रुपयांची मागणी केली होती, आता फक्त 300 कोटी रुपयेच देण्यात आले आहेत। एसटीच्या प्रशासकीय कर्मचारी व अधिकाऱ्यांचे रखडलेले वेतन मिळाले। आर्थिक डबघाईला आलेल्या एसटी महामंडळाच्या प्रशासकीय कर्मचारी व अधिकाऱ्यांचे वेतन बुधवारी अखेर झाले। एसटी महामंडळाला राज्य सरकारच्या मदतीशिवाय कर्मचाऱ्यांचे वेतनही अदा करणे अवघड बनले आहे। मात्र हे वेतन महामंडळाच्या अंतर्गत निधीतून देण्यात आले आहे, त्यामुळे दिवाळीचा सण तोंडावर आला असताना एसटी महामंडळाच्या कर्मचाऱ्यांना बोनस किती आणि कधी मिळणार असा पेच तयार झाला आहे। एसटी महामंडळाच्या राज्यातील सुमारे 10,000 प्रशासकीय अधिकारी कर्मचाऱ्यांच्या ऐन दिवाळीच्या तोंडावर सप्टेंबरचा पगार रखडल्याने त्यांची कोंडी झाली होती। एसटीच्या कर्मचाऱ्यांचे वेतन देण्यासाठी महिन्याला 360 कोटी रुपये लागतात, मात्र गेल्या 3 महिन्यात दर महिन्याला 360 कोटी रुपयांऐवजी 100 कोटी रुपये राज्य सरकारने दिल्याने महामंडळाचे गणित बिघडले। एसटीचे राज्यभरात सुमारे 1 लाख कर्मचारी असून त्यांना दर महिन्यात 7 तारखेला वेतन मिळते। चालक, वाहक तसेच यांत्रिकी कर्मचाऱ्यांचे वेतन परवा मिळाले। धुळे विभागाला 200 नवीन बसेस मिळणार, व्यवस्थापकीय संचालक शेखर चन्ने यांची माहिती। कोरोनाच्या कालावधीनंतर राज्य परिवहन महामंडळाची स्थिती पूर्वपदावर येऊ लागलेली आहे। प्रवाशांच्या चांगल्या सुविधा मिळाव्यात यासाठी महामंडळाचे प्रयत्न सुरू आहेत। यासाठी नवीन बसेस खरेदी करण्यात येत आहेत। आगामी 1-1.5 महिन्यात धुळे नंदुरबार जिल्ह्याला 100 नवीन बसेस मिळतील, त्यानंतर 6 महिन्यात 100 इलेक्ट्रिक अशा एकूण 200 नवीन बसेस दिल्या जातील, अशी माहिती एसटी महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक शेखर चन्ने यांनी दिली। शेखर चन्ने यांनी गुरुवारी महामंडळाच्या धुळे विभागाचा आढावा घेतला, त्यानंतर ते माध्यमांशी बोलत होते। शेखर चन्ने म्हणाले, कोरोनामुळे बस सेवा ठप्प असल्याने महामंडळाला फटका बसला होता, मात्र आता 90% परिस्थितीत सुधारणा झालेली असून पूर्वीप्रमाणेच सर्व मार्गावर बसेस धावू लागलेल्या आहेत। महामंडळाच्या अनेक बसेसची झालेली दुरावस्था बघता नवीन बसेस घेण्यात येत आहेत। काही कालावधीत इलेक्ट्रिक बसेसही महामंडळाच्या ताफ्यात समाविष्ट होतील। धुळे विभागाला धुळे नंदुरबार जिल्हा येत्या 1-1.5 महिन्यात 100 नवीन बसेस तर आगामी 6 महिन्यात 100 इलेक्ट्रिक बसेस मिळतील। लांब पल्ल्यासह ग्रामीण भागातील सर्व शेड्यूल वेळेवर कसे सुरू राहतील याकडे लक्ष देण्यात येईल। कर्मचाऱ्यांच्या पगारासाठी शासन वेळोवेळी मदत करीत आहे, असे असतानाही पगार मिळत नसल्याने काही कर्मचारी संप करण्याच्या पवित्र्यात असल्याची चर्चा त्यांनी फेटाळून लावली। आता चुकीला माफी नाही, नियमांचे उल्लंघन केल्यास थेट बस होणार जप्त। चालक प्रवासी भरतो, काय करतो, वाहन कसे चालवतो हे तुम्हाला माहीत नाही। यापुढे असं आता चालणार नाही। तुम्हाला सगळं ठाऊक असतं। तुम्हाला कायद्याच्या चौकटीत व्यवसाय करावा लागतोय। कुठेही नियंत्रण नसताना प्रवासी आणि बुकिंग घेतल्यास कारवाई होईल। तुम्हाला जमत नसेल तर ट्रॅव्हल्स व्यवसाय बंद करा। यापुढे मला नाशिक सुरक्षित हवे आहे। नियम न पाळल्यास कारवाई होईलच, शिवाय बस देखील जप्त करणार आहोत, असा इशारा पोलीस आयुक्त जयंत नाईक नवरे यांनी दिला आहे। नाशिक ते औरंगाबाद रस्त्यावरील कैलासनगर चौकात शनिवारी झालेल्या ट्रक खासगी बसच्या भीषण अपघातात 12 जणांचा होरपळून मृत्यू झाला। यामुळे प्रशासनाने कठोर भूमिका घेतली आहे। पोलीस आयुक्तांनी बुधवारी दिनांक 12 शहरातील खासगी ट्रॅव्हल्स व्यावसायिकांची बैठक घेतली। यावेळी पोलीस, आरटीओ, महापालिकेच्या अधिकाऱ्यांसह सर्व वरिष्ठ पोलीस निरीक्षक उपस्थित
होते। यावेळी पोलीस आरटीओने कठोर कारवाईचा इशारा देत व्यावसायिकांना सुरक्षित वाहतुकी संदर्भात आता कोणतीही कारणे ऐकली जाणार नसल्याची तंबी दिली। काय म्हणाले पोलीस आयुक्त? चालकाने जास्त प्रवासी बसवले तर इथे तक्रार करा असे बसच्या मागे लिहितात का? अपघातानंतर विचारमंथन होतं, कारवाई होते, मग ढिलाई पुन्हा सुरू। आता तसं होणार नाही। राज्याचं माहिती नाही, मला नाशिकचे रस्ते वाहतूक सुरळीत पाहिजे। चालकांना वाहतुकीचे प्रशिक्षण द्या। क्लिंबर चौकात वेग मर्यादेचे पालन का नाही होते? स्पीड जास्त असलेल्या बस घेतात, लवकर पोहोचण्याची आमिष का दाखवतात? तुमचे व्यावसायिक फंडे प्रवाशांच्या जीवावर बेतत आहेत। तुम्हाला रस्त्यात प्रवासी भरण्याची परवानगी नाही, त्यासाठी एसटी आहे। तुम्ही स्टेज करिअर करू नका, फक्त A to B पॉइंट प्रवास करा। ठिकठिकाणी एजंट ऑपरेटर लावून फक्त पैसे कमावू नका। आमच्या कारवाईमुळे कदाचित तुम्हाला यापुढे व्यवसाय परवडणार नाही। बसमध्ये ट्रॅकर लावा, सरप्राईज चेकिंग करा, चेकर नेमा। तुम्हाला बस प्रवासी व चालकांबाबत माहिती नाही या वाक्यावर माझा विश्वास नाही। बस प्रवासाच्या वेळेचे नियोजन करा। रात्री उशिराने गाड्या का काढतात? फक्त कारवाईने सुधारणा होणार नाही, तुम्ही स्वयंशिस्त पाळावी। उपायुक्त परिमंडळ अमोल तांबे म्हणाले, तुम्ही त्रोटक माहिती का ठेवतात? प्रवाशांची नावे, पत्ते, मोबाईल क्रमांक का नसतात? तपासात एकही जबाबदार व्यक्ती मिळाला नाही। जरा आत्मपरीक्षण करा। आम्ही दोष देत नाही, पण आपल्याला सुरक्षित वाटचाल करायची आहे। चालकच नव्हे, मालक, एजंट, ऑपरेटरवरही कारवाई करणार। बसमध्ये CCTV लावून त्यांचे कंट्रोल मालकांनी स्वतःकडे घ्यावे। एखाद्याच्या चुकीमुळे निष्पापांचे जीव जाणे अन्यायच आहे। व्यवसायासाठी नियम मोडणे गैरच। घटनेचे गांभीर्य समजून घ्या, तत्त्वे पाळून व्यवसाय करा। तुमचे महत्त्व आम्ही नाकारत नाही, पण गैरफायदा घेऊ नका। जास्त प्रवासी असल्यास 12,000 रुपये दंड व बस जप्त करू। जास्त प्रवासी भरून पैसे आकारणे शोभते का? प्रवाशांचा जीव घेण्याचा अधिकार तुम्हाला नाही। आता कोणालाही सूट, माफी मिळणार नाही। RTO पोलीस एकत्रित कारवाई होईल। विमान प्रवास सर्वाधिक सुरक्षित, कारण यांत्रिक स्थितीसह सर्व नियम ते पाळतात। बस मालकांनी सुरक्षेसंदर्भात चेकलिस्ट तयार करा। ट्रॅव्हल्स व्यावसायिक काय म्हणाले? स्टाफला आम्ही सुरक्षेबाबत सूचित करू, त्यांना शिकवावे लागेल। सरकारी बस चालक आणि क्षमतेपेक्षा जास्त प्रवासी असतात, त्यांच्यावर कारवाई होणार का? एजंटाकडून ग्राहकांची नावे, नंबर घेऊ। आम्ही ऑफिसमधून बस पाठवतो। चालक जास्त पैसे घेत प्रवासी भरतात, आमच्यावर कारवाई का? महापालिका पार्किंगची जागा देत नाही, मिळेल तेथे बस उभ्या करतो। ट्रक टर्मिनल प्रमाणे आम्हाला जागा मिळणार का? रात्री सर्व बायपासवर वेग मर्यादेचे उल्लंघन होते, तिथे गतिरोधक हंप करावेत। दिवाळीसाठी रेल्वे आणि खासगी बसचे आरक्षण फुललं। एसटीच्या जादा गाड्यांचे नियोजन अद्यापही बासमत। आपल्याकडे कोणताही सण म्हटले की गावाकडे जाण्याची प्रथा आहे। विशेषतः दिवाळी सणात तर गावाला जाण्यासाठी सर्वांचीच गर्दी होते। परंतु यंदा दिवाळी सणाला केवळ आठवडाभराचा कालावधी शिल्लक असतानाही राज्यभरातील विविध मोठ्या शहरांतून तसेच महत्त्वाच्या आगारांमधून एसटी महामंडळाने जादा बसेस तथा गाड्या सोडण्याची घोषणाही केलेली नाही। त्यामुळे प्रवाशांचे मोठे हाल होणार आहेत। मात्र त्यातही महामंडळाला मोठा फटका बसण्याची शक्यता आहे। दिवाळीनिमित्त महाविद्यालय व शाळांना सुट्ट्या असल्याने गावी जाणाऱ्यांची एसटी बसला गर्दी असते, कारण सर्वसामान्यांसाठी आणि मध्यमवर्गीयांसाठी एसटी एक परवडणारे साधन आहे। कारण खासगी वाहनांचे भाडे त्यापेक्षा जास्त असते, त्यामुळे बहुतांश जण एसटीला प्राधान्य देतात। त्यामुळे दिवाळीपूर्वी नियोजनास एसटी महामंडळाकडून सुरुवात झाली असे सांगण्यात येत असले तरी अद्यापही अनेक मोठ्या शहरांमध्ये जादा बसेसचे नियोजन झालेले नाही असे समजते आहे। दिनांक 17 ते 31 ऑक्टोबर हा कालावधी दिवाळी जादा वाहतुकीचा असताना वाहतूक करताना एसटी बसेसची संख्या महामंडळाकडून वाढवण्यात येणार आहे। त्याकरिता पुरेशा गाड्या उपलब्ध राहतील। दिवाळी कालावधीमध्ये एकही मार्ग बंद राहणार नाही, याबाबत दक्षता घेण्यात यावी अशा सूचना एसटी महामंडळाकडून राज्यातील सर्व आगारांना देण्यात आली आहे। मात्र यासाठी पुरेसा कर्मचारी वर्ग उपलब्ध नसल्याचे निदर्शनास येत आहे। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या आधीच्या महाविकास आघाडी सरकारच्या काळातील अनेक निर्णय बदलले आहेत। एसटी कर्मचाऱ्यांचा संप झाला तेव्हा भाजपकडून त्यांना पाठिंबा देण्यात आला होता, त्यांच्याबद्दल सहानुभूती व्यक्त केली होती। आता भाजप सत्तेवर आहे। दरवर्षी राज्य मार्ग परिवहन महामंडळाकडून दिवाळीच्या काळात प्रवाशांची वाढती संख्या लक्षात घेऊन नियमित बससह जादा बसचे नियोजन करण्यात येते। यामुळे दिवाळीत एसटीने राज्यभरात वाहतूक करणाऱ्या प्रवाशांना दिलासा मिळतो। यंदाही दिवाळीपूर्व तयारी करताना प्रशासनाने एसटीच्या जादा बसेसबाबत नियोजन करण्यास सुरुवात होणे गरजेचे आहे। तसेच सर्व स्वमालकीची वाहने विशेषतः शिवनेरी व शिवशाही वाहने ऑन रोड राहतील, मार्ग बंद राहणार नाहीत याची दक्षता घेण्याच्या सूचनाही महामंडळाकडून करण्यात आल्या आहेत। यंदा खासगी प्रवासी बस वाहतूकदारांनी दिवाळीनिमित्त भाडेवाढ केली असून त्यामुळे राज्यातील सर्व भागात प्रवास महागला आहे। याशिवाय 20 ऑक्टोबरपासून रेल्वेच्या सर्व एक्सप्रेस गाड्यांचे आरक्षण देखील फुल्ल झाले असून त्यामुळे प्रवाशांना एसटी शिवाय पर्याय उरलेला नाही। त्याकरता नेहमीपेक्षा जादा बसेस सोडणे आवश्यक ठरणार आहे। मात्र अद्याप जादा एसटी बसेस सोडण्याबाबत ठोस भूमिका घेतली नसल्याचे समजण्यात येते। त्यामुळे खासगी प्रवासी बस गाड्यांचे तिकीट काढण्याशिवाय प्रवाशांना पर्याय राहिलेला नाही। त्यासाठी खासगी प्रवासी बस वाहतूकदारांकडे आरक्षणही आता होत आहे।
किलोमीटरच्या सक्तीने एसटी तोट्यात, उत्पन्नापेक्षा खर्च अधिक असल्याने तोट्यातून एसटीला बाहेर काढण्यासाठी कसोशीने प्रयत्न केले जात आहे. मात्र फेऱ्यातील किलोमीटर पूर्ण करण्याच्या नादात प्रवासीच मिळत नसल्याने मार्गावर रिकाम्या बस घेऊन जात आहेत. परिणामी बसचे उत्पन्न घटले असून किलोमीटर पूर्ण करण्याच्या सक्तीने एसटी तोट्यात गर्तेत अडकत चालली असल्याचे बोलले जात आहे. आगारात वेळेवर चालकांना बस उपलब्ध होत नाही. बस सुटण्याची वेळ निघून जाते. प्रवासी वाट पाहतात. पर्यायी मग दुसऱ्या खासगी वाहनाने जाणे प्रवासी पसंत करतात. चालकांना गाडी उशिरा मिळाल्यानंतरही फेऱ्यांतून किलोमीटर पूर्ण करण्यासाठी सक्ती केली जाते. ग्रामीण भागात अशा फेऱ्यांतील बसेसना प्रवासी मिळत नाहीत. परिणामी बहुतांश गाड्या रिकाम्या धावतात. एसटीला एका किलोमीटर मागे 52 रुपये खर्च येतो. त्यात चालक वाहकांचा पगार, डिझेलचा खर्च आणि इतर खर्च आहे. एसटी महामंडळाने यापूर्वी 2008 मध्ये परिपत्रक काढून कामगार संघटनेच्या सोबत झालेल्या बैठकीत किलोमीटरची सक्ती न करण्याचे निर्देश दिले होते. यामध्ये चालक वाहकांना गाडी उशिरा मिळाल्यानंतरही प्रवासी नसताना देखील केवळ किलोमीटर रद्द होऊ नये म्हणून फेरी करण्याची सक्ती करण्यात येते. त्यामुळे रिकाम्या गाड्या मार्गस्थ केल्याने महामंडळाचा खर्च वाढतो, त्यातून पुरेसे उत्पन्न मिळत नाही असे सुचवले होते. मात्र कोरोना आणि संपामुळे गाड्यांची स्थिती चांगली नाही. त्यामुळे चालकांना वेळेवर गाड्या उपलब्ध होत नाहीत. नियोजित वेळेअभावी प्रवासी वाट बघून खासगी वाहनांनी जाणे पसंत करतात. तसेच बहुतांश ग्रामीण मार्गावर प्रवासी नसतात. त्यामुळे किलोमीटरच्या सक्तीने रिकाम्या गाड्या धावत असल्याने महामंडळाला आर्थिक नुकसान सोसावे लागत आहे. आगारातून वेळेवर गाड्या मिळत नाहीत. त्यामुळे फेऱ्यांची वेळ निघून गेलेली असते. काही तासांनी गाडी मिळाल्यानंतर किलोमीटर रद्द होऊ नये म्हणून फेऱ्या करायला लावतात. मात्र अशा वेळी गाड्यात प्रवासीच मिळत नाही. परिणामी गाडी रिकामी धावून अपेक्षित उत्पन्न होत नाही. बस निघताना स्थानकावर प्रवासी मिळाले नाही तर परत येताना मिळतात. मात्र अशा काही फेऱ्या ठरलेल्या आहेत, त्या प्रवासी नाही मिळाल्या तरी पूर्ण कराव्या लागतात. त्या रद्द करता येत नाही. मात्र त्यात किलोमीटरची सक्ती नाही, असे किशोर आदमने, प्रभारी विभाग नियंत्रक यांनी म्हटले. या महामंडळाच्या मोठ्या घडामोडीवर परत एकदा मारू नजर. राज्य सरकारची एसटी महामंडळाला फक्त 300 कोटी रुपयांची तातडीची मदत. कर्मचाऱ्यांची दिवाळी होणार का गोड? एसटीच्या प्रशासकीय कर्मचारी व अधिकाऱ्यांचे रखडलेले वेतन मिळाले. धुळे विभागाला 200 नवीन बसेस मिळणार, व्यवस्थापकीय संचालक शेखर चन्ने यांची माहिती. आता चुकीला माफी नाही, नियमांचे उल्लंघन केल्यास थेट बस होणार जप्त. दिवाळीसाठी रेल्वे आणि खासगी बसेसचे आरक्षण फुललं, मात्र एसटीच्या जादा गाड्यांचे नियोजन अद्यापही झालेले नाही. किलोमीटरच्या सक्तीने एसटी जात आहे तोट्यात. वरील एसटी महामंडळांच्या घडामोडींबद्दल आपल्याला काय वाटते कमेंटमध्ये नक्की कळवा. व्हिडिओला लाईक करा, व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. खूप खूप धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.